मित्रांनो नमस्कार. गुड इव्हनिंग सिटीच्या सिटी प्लस चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय. लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत आणि या निवडणुकांमध्ये आरोप प्रत्यारोपही सुरू आहेत. उमेदवार एकमेकांवर शिंतोडे उडवतात. शिंतोड्यांची जागा आता चिखलफेकणी घेतली आहे. काही ठिकाणी तर एकमेकांवर घमेल्यांनी चिखलफेक करणं सुरू आहे आणि यातूनच एक आरोप बुलढाण्याचे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांच्यावर होतोय की त्यांनी त्यांची पत्नी ज्या ॲडव्होकेट आहेत शर्वरीताई तुपकर त्यांनी चिखली येथील अडत व्यापारी गाढे कंपनी यांना वाचवण्यासाठी त्यांचं जामीन पत्र घेतलं आणि शेतकऱ्यांना फसवणारा हे गाढे कंपनी जे गाढे बंधू आहेत यांचं जामीन पत्र घेऊन त्यांनी शेतकऱ्यांवर अन्याय केला. शेतकऱ्यांच्या विरोधात ते उभे राहिले. परंतु हे सगळं खरं आहे का? यातील वास्तुस्थिती काय आहे, वास्तविकता काय आहे हे जाणून घेण्याचा सिटी प्लस चॅनलने प्रयत्न केलाय. आणि निश्चितच या प्रकरणातले गाढे कंपनी जे अंकुश गाढे आहेत, संतोष गाढे आहेत, त्यांचे वकील, अधिकृत वकील आणि जे मुंबईच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये न्यायाधीश राहिलेले आहेत असे ज्येष्ठ विधिज्ञ बुलढाण्यातले प्रसिद्ध ॲडव्होकेट अजयजी दिरोदे आता आपल्यासोबत आहेत. आपल्याला त्यांना विचारायचं आहे, गाढे कंपनी वकील पत्र त्यांच्याकडे आहेत. नेमका हा जो आरोप होतो आहे, शर्वरी तुपकर ज्या वकील आहेत रविकांत तुपकर यांच्या पत्नी, त्यांनी गाढे यांना सोडवण्यासाठी त्यांची जामीन घेतले किंवा जामीन पत्र घेतलाय, या आरोपामध्ये कितपत सत्यता आहे? सर्वप्रथम संतोष गाढे आणि अंकुश गाढे यांच्यावर जे आरोप आहेत ते शेतकऱ्यांचा माल घेऊन त्यांना त्या मालाचे पैसे वेळेवर न देण्याचा हा आरोप आहे. या प्रकरणाची दुसरी बाजूची सत्यता ही पण आहे की स्वतः संतोष गाढे यांनी न्यायालयात या शेतकऱ्यांचे पैसे परतफेडी करता त्यांना नादार घोषित होण्याकरता दावा सुद्धा दाखल केला. परंतु शेतकऱ्यांनी तक्रार दिल्यामुळे प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला. त्या गुन्ह्यामध्ये जवळपास 6 महिने संतोष गाढे आणि अंकुश गाढे हे न्यायाधीन बंदी म्हणून ते माझ्याकडे आले. त्यांच्या प्रकरणामध्ये न्यायालयात आम्ही त्याची बाजू मांडली. न्यायालयाने सर्व शेतकऱ्यांना नोटिसेस पण जारी केल्या. त्या नोटिसेस जारी करून संतोष गाढे, अंकुश गाढे यांनी त्या शेतकऱ्यांचे पैसे आम्ही मालमत्ता विकून देतो अशी हमी दिल्यामुळे न्यायालयाने 28 डिसेंबर 2023 रोजी त्यांना जामीन दिला आणि तेव्हापासून ते जामीनवर आहे. प्रकरणामध्ये संतोष गाढे आणि अंकुश गाढे यांची बाजू मांडणे, त्यांचे वकिलीचा सगळं व्यवहार पाहणे किंवा कामकाज पाहणे हे सगळं माझ्याकडेच होतं. या सर्व प्रकरणाशी शर्वरी तुपकर अथवा रविकांत तुपकर यांचा अर्थाअर्थी संबंध नाही. ते कधीही मला संतोष गाढे किंवा अंकुश गाढे यांच्या जमानतीकरता येऊन भेटले नाही. त्यांनी कधी या प्रकरणाशी आरोपीकडून कोणताही संबंध दाखवलेला नाही. ही या प्रकरणाची वस्तुस्थिती आहे. या पलीकडे सुद्धा माझं सर्वांना हेच म्हणणं राहील की प्रत्येक व्यक्तीचं व्यावसायिक आयुष्य आणि व्यक्तिगत आयुष्य हे वेगवेगळं राहणार. जसं आपण वरच्या लेवलला पाहतो, कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी, मागील बीजेपीचे अरुणजी जेटली हे सुद्धा वकील होते. वकिली व्यवसायात असताना त्यांनी बऱ्याच वेळेस या बाजूच्या किंवा त्या बाजूचे प्रकरणं घेतली, त्यांचा व्यावसायिक कामकाज केलं, परंतु राजकीय त्यांनी त्यांचं वैयक्तिक आयुष्य हे वेगळं ठेवलेलं आहे. तसाच हा प्रकार असू शकतो. प्रथमतः तर या जामीन प्रकरणाशी शर्वरी तुपकर यांचा संबंध नाही, रविकांत तुपकर यांचा संबंध नाही आणि जे काही कागदपत्र ते दाखवतात आहे त्या कागदपत्राचा व्यावसायिक दृष्ट्या आपण विचार केला पाहिजे. व्यक्तिगत आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य हे राजकारणापासून वेगळे ठेवणे हे प्रत्येकाने आवश्यक आहे. अन्यथा व्यावसायिक आणि व्यक्तिगत आयुष्य तुम्ही गुंतागुंतीचे केल्यास या प्रकरणाची आणखीन गुंतागुंत वाढेल आणि एखाद्याचं चिखलफेक करून एखाद्याचं त्याची प्रतिमा मलिन करणे हे मला काही संयुक्तिक वाटत नाही. एक माझा प्रश्न असा राहील दिनोदे साहेब आपल्याला की कोणत्या कोर्टात हे सध्या प्रकरण सुरू आहे? हे प्रकरण मूळ चिखली न्यायालयात सुरू आहे, परंतु जामीन प्रकरण हे बुलढाणा येथील श्री मेहरे जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्याकडे होते. बुलढाण्याचं न्यायालय आणि चिखलीचं न्यायालय या न्यायालयांमध्ये हे प्रकरण सुरू असताना आतापर्यंत असं एकदाही कधी झालंय का की ॲडव्होकेट शर्वरी तुपकर त्या ठिकाणी उपस्थित राहिल्या? मी ज्या वेळेसपासून या प्रकरणाचं कामकाज पाहतोय त्यावेळेसपासून कधीही शर्वरी तुपकर सावजी ह्या माझ्याकडे कधीही आल्या नाही किंवा प्रकरणात किंवा न्यायालयात सुद्धा कधीही हजर झाल्या नाही. आरोपीकडून नाही किंवा कोणत्याही पक्षाकडून नाही. मित्रांनो, अत्यंत महत्वाचा त्याला खुलासा म्हणूया, स्पष्टीकरण म्हणूया, जे काही असेल ते, पण शर्वरी तुपकर म्हणजे रविकांत तुपकर जे उमेदवार आहेत त्यांच्या पत्नी
त्यांचा आणि गाढे जे चिखलीचे अडत व्यापारी आहेत त्यांच्या जामिनाचा आणि त्यांच्या कुठल्याही प्रकरणाचा ॲडव्होकेट शर्वरी तुपकर यांच्याशी कुठलाही संबंध नाही. या ठिकाणी आपण ॲडव्होकेट अजय दिनोदे सर यांच्याकडून जे माहिती जाणून घेतली आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. कॅमेरा पर्सन अजयसह रणजित सिंग राजपूत, सिटी प्लस बुलढाणा.